कुठं आहे साडी? हा, कानी कुठं हुडकायची राहिलीये? हा, आठवलं अगं, मी लॉन्ड्रीला दिली ती साडी. न वापरताच देऊन टाकलीस होय लॉन्ड्रीला? ती साडी नेसावीशी वाटेल असा प्रसंगच तू माझ्या आयुष्यात येऊ दिला नाहीस मम्मी. कुठं आहे साडी? का आपोआपच गायब झाली साडी? इथंच कुठेतरी गेली असेल साडी. तुझं काय आणि रे? हा, तू का नाक खुपसाल्यास? तू नेलीयस वे साडी? हा, नाही. नाही ना? मग बस मुग्धा, आता बस झालीये मुग्धा नाटक. साडी दाखव. वय काय झालं? जातोस का काय? ताईडे, ते एक काम होतं. झालं झालं नवं काम? म्हणजे ग आता हा. हे बघ, म्हणलं की नाही मी तिथंच होती म्हणून. अगं, दुसऱ्या एका साडीच्या घडीमध्ये गेलती, त्यामुळे आधी दिसली नाही. हे तांबडे, दादाला फोन कर. हा. सॉरी. हा, हॅलो. हॅलो दाद्या, झालं का काम? अरे दाद्या, मिशन फत्ते. बेस्ट आहे. नाही मंडळ आभारी. तुमच्यासारखे स्पेअर पार्टला स्पेअर पार्ट देणारे दोस्त आहेत ना, म्हणून मी आहे. ए दाद्या, नुसतं आभार मारून नाही चालणार. आम्हाला बक्षीस बी पाहिजे. आम्ही मिशन बी फत्ते केल्या आणि पैस बी जिंकल्या. वहिनी साडीमध्ये कशी दिसते ते आम्हाला बी बघायचंय. वाय वाय. हा, बर बाबा, 1 मिनिट तिलाच विचारतो. माझ्या मित्रांना तुला भेटायचं. आपण इथंच कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊया का? म्हणजे मीच दरवेळेस तुमच्या इथे जेवतो ना, आज मी तुला जेव घालतो. हा, पण हॉटेलमध्ये कशाला? गॅरेजवरच असतील ना, गॅरेजवरच जाऊ की. गॅरेजवर. डन 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 डन. हा, डन. चल चल चल. तू त्या दिवशी बाईक घेऊन गेलेली तेव्हा मला थँक्यू न म्हणता बाईकला थँक्यू म्हणाली.
त्या दिवशी तू माझी बाईक घेऊन कुठे गेलेलीस? आईला हुडकाय. त्या दिवशी आई लई वाईट मनस्थितीत आमासनी कुणाला न सांगता कुठं तर गेलती. खरं सांगायचं तर आई स्वतःच्या जीवाला काय करून घेता का काय असं वाटलं होतं मला. लई टेन्शन आलतं मला. पण तेव्हा मी तुझी बाईक घेऊन चालल्या हे मला कुठं माहित होतं. पण अक्का नक्की गेलेली कुठं? माझं टोचकं फिरलेलं म्हणून आलेले इकडं शांत कराय. परत नाही करायची असं. अरे काय नाही, तिला लई टेन्शन आलतं म्हणून मोकळी हवा खायला गेली. काय सिरियस नाही. चल आपल्याला गॅरेजवर जायचं ना, निघूया. अरे वय वहिनी येणार आहे पटपटावर आणि वहिनीचं स्वागत करायचंय. बोर्ड कुठं आहे? बोर्ड आतमध्ये आहे. चल 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 चल. कपडे घाल, कपडे घाल. नाटक आहे. तू ए पण नाव काय लिहायचं? मी काय म्हणतो, दादा आणि बहिणी असं लिहूया. हा थांब. निशांत नाही नाही, निशिकांत दादा आणि अस्मी ताई असं लिहू. हा. अरे खुळायस काय? हा आपण दाद्याला दाद्या बोलतोय आणि वहिनीला ताई. कसा येड? आणि इकडं मी लिहितो बरोबर. वेलकम लवंगी मिरची ठसका. हा बारी थांब थांब ठीक. खराब करू नको. अरे नाही रे बाबा, बघ. अरे लवंगी मिरची. छान दिसतंय छान दिसतंय. चल चल चल. ए इथं वहिनी बसणार आहे. वहिनी साडी नेसल्या ना. हा आले वाटतं. मॅडम 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 यो कुणाच्या स्वागतासाठी लावलंय बोर्ड? कुणाची नावं लिहिली ती? बोर्ड लवंगी मिरची आणि ठसका ही अशी नावं असतात का? हे दोघं कधी येते? मी त्यांना सावध करून येतो. आम्ही तो ए काय कुठं ते पाणी काय विचारेल मी? कुणाच्या नावाचे बोर्ड लावले हे? कुणाची टोपण नाव आहे ती?
अशी अचानक काय थांबवली? अगं निर्मला मॅडमची गाडी. अरे पण काय झालं? तुला असं वाटतंय का मी त्यांच्या संग भांडीन म्हणून टेन्शन आलंय का तुला? हे बाय बघ, अजिबात टेन्शन घेऊ नको. आज माझा मूड लई भारी आहे. मी अजिबात भांडणार नाही, प्रॉमिस. चल, काय नाही होत. अगं येडीस काय तू? अगं तू नाही भांडलीस तरी त्या भांडतील माझ्याशी. अगं त्यांच्या काहीतरी स्पेअर पार्टचं लढतर झालंय. त्या जाऊपर्यंत आपण इथंच थांबूया. प्लीज प्लीज प्लीज, माझ्यासाठी. माझं बी मूड लय चांगलं आहे का आज. आणि असं समज आपण सगळे इथं लपंडाव खेळतोय आणि मॅडमवर राज्य. हे आवडलंय मला. चालतंय. हा? आजच्या दिवसात सांगाल ना हो? हा? ते लवंगी मिरची आणि ठसक्या कुणाचं टोपण नाव नाही, ते आपलं धाबा आहे. धाबा? धाबा म्हणजे हॉटेल रा. हा हा. हायवेला मस्त हॉटेल आहे, व्हेज नॉन व्हेज. ठसका लवंगी मिरची, हा मस्त आहे. लय भारी आहे, लय भारी. त्याचा मालक आपल्या इथं कार सर्व्हिसिंग करायला येणार आहे ना. हा, त्याच्याच स्वागतासाठी लिहिलंय यानं. आम्ही. हे असं कुठं हॉटेलचं नाव असतंय वय? लवंगी मिरची आणि ठसका. चालायचं राहिलं न लिहितो. आता बरोबर आहे. लवंगी मिरची चा ठसका. बरं ठीक आहे, डायरी दाखव. डायरी इथं? इथं म्हणजे मग अशी नको म्हणलं तर वाचून दाखवायला जीव जात होता तुझा, आणि आता वाचायला सांगते तर नाही नाही करतोयस. आणि डायरी आण. आणि तू युनिफॉर्म कुठे? असा शर्ट घालून काय करायलास? का घातलं? का घातलंय? हा, ते हॉटेलचं मालक इथे येणार आहेत ना, त्यांच्या स्वागतासाठी. त्यांना तुमचं काय चाललंय काय कळना झालंय मला. मला तर शंका येते कधी मधी. मला या गॅरेजचं रजिस्टर बी दाखव. ते गॅरेजचे मालक आहेत ना? होय, रघुनाथराव साहेब शेठ. संपलं काय नाव? मला वाटलं अजून 2 दिवस काय नाव संपत नाही. डायरी कुठे? घरला राहिली. चुकून. हा, चुकून घरला राहिली. स्वतःचं गॅरेज असल्यागत काय बोलायला? मॅडमनी गॅरेज साठी कर्ज दिले ना, म्हणून. काय रे, केवढा हिशेब बाकी आहे अजून? काम करता का काय झोपा काढता रे? घे, समजा हिशेब क्लिअर करा. आणि पांढऱ्या, डायरी दाखव मला नंतर. वय वय. लवंगी मिरचीचा ठसका? ऐ, हे काय लिहिलंय? लवंगी मिरचीचा ठसका. मी भजी घेऊन येतो. मी पण येतो. आधी आम्ही लवंगी मिरची आणि ठसका असं लिहिलेलं. वय वय.
पण हे बोल ना. ते निर्मला मॅडम आलत्या, तर त्यांना हे हॉटेलचं नाव आहे असं सांगितलं, म्हणून लवंगी मिरचीचं ठसका असं लिहिलं. ठीक आहे एवढं काय झालं सिरियस व्हायला? मी आपलं असंच विचारलं. असंच आम्ही बी असंच सिरियसली झालो. सिरियस मी तो गेला भी. बस ना बस. आज मी आम्हाला लय भारी वाटायले. तू आज आमच्या गॅरेजवर आली म्हणून आम्हाला लयच भारी वाटायले. होय लय भारी. मला बी. मला ना एकदा असा जम्पसूट घालून बघायचंय. असला साडीवर बरा नाही दिसणार. मॅडम आल्या. मॅडम आल्या. आता काय खरं नाही. मॅडम आता जीवच घेतील माझा. लपाछपी हे बेस्ट आहे. पण कुठं? चल इथं. निशांत आला होता का रे इथं? दिवसभरात निशांत आलता का इथं? साहेब, निशांत साहेब आलते तवा, पर आता त्याला लई टाइम झाला. घरला गेले असतील ना. हा आय नो यार, केवढा हॉट आहे तो. तू मुलगा असून तुझा असं होत आहे. जस्ट इमॅजिन माझं काय होत असेल. हो, मुंबईला गेल्यावर भेटणारच आहे मी त्याला. काय करायचं म्हणजे आम्हाला करायचं ते आम्ही करू. ऐक, मी तुला नंतर कॉल करते. हा काय पोरगी नाही पाहिली कधी? का सिगरेट पाहिली नाहीये? ती कॉफी ठेव इथे आणि निघ. जा जा, युजलेस. काय काय झालं एवढं भटकाया? कधी अक्कल येणार इथल्या लोकांना? रिग्रेसिव्ह मेंटॅलिटी आहे. त्याचं जाऊ दे. तुझं खरं कारण काय भडकायचं ते आधी सांग. बोर व्हायला लागलंय मला इथे. काही थ्रिलच नाहीये यार लाईफ मध्ये. अजून काही घडतच नाहीये. घडणार, समजा लवकरच घडणार आहे. कधी कधी घडणार आहे? निर्मला आंटीने कॉल केला होता ना तुम्हाला, बोलवलं होतं ना घरी, मग तुम्ही का नाही गेला? दॅट वाय आय एम सो एक्साइटेड आपला नवीन गेम प्लॅन सुरू करण्यासाठी. ते बीबी हाय ग. अरे कसं आहे ना बाळा, बोलवल्या लगेच गेलो असतो ना तर त्याला बी वाटलं असतं की संधीची वाटच बघत होते की काय, म्हणून नाही गेलो. आणि आता इतक्या गॅप नंतर मी त्यांच्या घरला जाणार आहे. मग ही भेट त्यांच्या कायम लक्षात राहायला पाहिजे का नको? म्हणून काहीतरी ना जबरदस्त सापडाय पाहिजे. जबरदस्त? आणि कधी सापडणार आहे जबरदस्त? सापडणार, लवकरच सापडणार आहे. लिहून घे, शब्द आहे आपला. ये भजी आली, भजी भजी, गरम गरम भजी. मॅडम काय कुणासाठी आणली भजी? मॅडम मी तुमच्यासाठीच आणली होती. हा, म्हणजे तुम्हाला द्यायला घरी आलो होतो, पण तुम्ही घरी नव्हतं. मला वाटलं तुम्ही इथं असाल म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलोय मॅडम. हो मॅडम. हो, तुम्हाला बघून गांगरलाय तो. हॉटेलचे मालक येणार होते ना, त्यांच्यासाठी आणलं. आला नाही का तुमचा लवंगी मिरची आणि ठसका हॉटेलवाला? म्हणलं आला असता तर भेटून गेले असते. बर चल, घरला जाते मी आता. काम करा आणि ती भजी खात बसू नका.